मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे तोतापुरी आंब्याचं पन्ह। त्यासाठी मी अर्धा किलो कैरी घेतली आहे। अर्धा किलोमध्ये ही दुसरी कैरी अर्धीच बसली। हे जर प्रमाण अचूक असेल तर आपला पदार्थ बिघडत नाहीये, म्हणून ही अर्धी कैरी मी किसून ठेवली आणि ही बरोबर प्रमाणात अर्धा किलो कैरी घेतली आहे। पहिल्यांदा ही कैरी आपण कुकरमध्ये टाकून वाफवून घ्यायची आहे। कुकरमध्ये वाफवण्यास ठेवताना आपण हा देठाकडचा भाग कापून टाकायचा, कारण या देठाकडच्या भागात चीक असतो। आता यामध्ये आपण पाणी घालून साधारण ह्या कुकरच्या 3 शिट्ट्या करून मी कैरी वाफवून घेणार आहे। बघा, कैरी अर्धी बुडेपर्यंत आपण ह्यामध्ये पाणी घातले। आता ह्या कुकरच्या 3 शिट्ट्या मी काढून घेते। बघा, ह्या वाफवून घेतलेल्या कैऱ्या कशा छान शिजलेल्या आहेत, थंड पण पूर्ण झालेल्या आहेत। आता ह्याची साल काढून आपण गर काढून घ्यायचा आहे। बघा, आता आपण अर्धा किलो कैरीसाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कैरीच्या आंबटपणानुसार कमी जास्त करू शकता। आता कैरी असे सोलून घेऊन ह्याचा गर काढून घ्यायचा आहे। आता हा गर मी डायरेक्ट ह्या गुळावरच पाडून घेणार आहे। चमच्यानं असा पूर्ण खरडून घ्या। बघा कशी कैरी छान शिजल्यामुळं गर पण कसा आपला चांगला निघतोय। त्याचा दोन्ही कैरींचा आपण गर काढून घेऊया। बघा, आता असा सगळा गर काढून घेतल्यानंतर ह्या चमच्यानंच आपण ह्या पुरणाच्या चाळणीतनं ह्या डायरेक्ट गुळामध्येच आपण गाळून घ्यायचं आहे। असं एकसारखं करून घ्या, म्हणजे ह्यामध्ये गुठळ्या राहत नाही आहेत। बघा कसा छान पडायला लागलेला आहे। असं सगळा मी हा गर ह्या पुरण यंत्रातनं गाळून घेते। बघा, कैरी कशी आपली छान शिजल्यामुळे हा पटपट पडतोय खाली। हा गर आता आपण चांगला गाळून घेतल्यानंतर ह्या गुळामध्ये एकसारखा मिक्स करून झाकून ठेवायचा आहे। गुळ विरघळेपर्यंत हे असंच आपण झाकून ठेवणार आहे। तुमच्याकडे गुळ पावडर असेल तर गुळ पावडर वापरा, नसेल तर हा गुळ किसून घ्या। गुळ मऊ आहे म्हणून मी हा किसला पण नाही आहे, आणि गुळ पावडर मी शक्यतो नाही आहे वापरत। आणि ह्या गुळामुळं कसं ह्या आपल्या पण्याला कलर छान येतो, म्हणून हा मी केशरी गूळ घेतलेला आहे। आता हे चांगलं मिक्स झाले। आता आपण हे गूळ विरघळेपर्यंत झाकून ठेवूया। हेच ताट आता मी ह्याच्यावर ठेवते आणि ठेवून देते। बघा, आता 1-5 तासानंतर ह्यामधला गूळ कसा छान विरघळलेला आहे आणि पल्प आपला चांगला एकसारखा कसा झालेला आहे। आता त्यामध्ये आपण टाकूया हे साधारण अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचाभर वेलची पूड। एकसारखं आता हे मिक्स करून आपण बरणीत भरून ठेवायचं आहे। बघा, असं छान एकसारखं मिसळून घ्या। बघा कसा स्मूथ छान झालेला आहे। आता हा आपण बरणीत भरून घेऊया। स्वच्छ कोरड्या अशा बरणीत भरून घ्या। आपण पन्ह कसं तयार करायचं ते बघूया। ग्लासात पहिल्यांदा 1 चमचा 1.5 चमचा पल्प टाकून घ्या आणि त्यामध्ये थंड पाणी ओतून बघा, आता एकसारखं हलवल्यानंतर आपलं हे पन्ह प्यायला तयार झालेलं आहे। तुम्हाला फार गोड आवडत असेल तर एखादा चमचा साखर तुम्ही टाकली तरी चालेल। बघा, ओरिजिनल हा गुळाचा कलर कसा आपल्या
पण्याला छान आलेला आहे। बघा मैत्रिणींनो, माझी ही पण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह। धन्यवाद। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पौष्टिक खा, निरोगी राहा।